नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। भावना गवळी या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सध्या नागपुरात पोहोचलेल्या आहेत। अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाहीये यवतमाळ वाशिमची, त्यामुळे या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे। त्यासाठीच भावना गवळी या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आता नागपुरात गेलेल्या आहेत। एकीकडे भावना गवळी यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवतात, तर दुसरीकडे या जागेचा तिढा अजूनही काही सुटत नाही, उमेदवार अजूनही जाहीर होत नाहीये। याच पार्श्वभूमीवर भावना गवळी फडणवीसांच्या भेटीला सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, काय सविस्तर अपडेट? ऋषाली, नक्कीच यवतमाळ वाशिम जागेचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर संजय राठोड आणि भावना गवळी दोघेही इच्छुक आहे। अशामध्ये भावना गवळी आज फडणवीसांच्या भेटीला या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्या फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपलं ते जे म्हणणं आहे ते मांडणार असल्याचं या ठिकाणी कळते आहे। आता आपण जर बघितलं तर फडणवीसांच्या नागपुरातील घरी त्यांची भेट जी आहे ती सुरू आहे। नक्कीच सुनील, खरं तर याआधी आपण पाहिलेलं आहे सागर बंगल्यावर देखील भेटीगाठी झालेल्या आहेत। भावना गवळी, संजय राठोड हे देखील एकत्रितपणे बैठकही झाली, मात्र तोडगा निघाला नव्हता। आता पुन्हा एकदा भावना गवळी या फडणवीसांच्या भेटीसाठी त्यांच्या नागपुरातल्या घरी गेलेले आहेत। आज तरी तोडगा निघू शकतो का, काही निर्णय होऊ शकतो का, काय सांगाल? नक्कीच ऋषाली, या जागेकडे जर आपण बघितलं तर याच्या मध्ये मोठी रस्सीखेच होताना दिसते आहे। हे एकीकडे संजय राठोड सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक असल्याचं कळते। भावना गवळीचा जर आपण विचार केला तर याआधी त्या ठिकाणी खासदार होते। निश्चित। धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।